सिन्नर व कोपरगावची वीज समस्या दूर करण्यासाठी तालुक्यातील शहा येथील 132 केव्ही वीज केंद्राच्या कामाला गती देण्यात यावी। सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासह कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वीज प्रश्नावर महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शहा वीज केंद्राच्या कामाला गती देऊन ते काम येत्या 3 ते 4 महिन्यात पूर्ण करा अशा सूचना येथील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदार माणिकराव कोकाटे यांनी केल्या। यावेळी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे व आमदार कोकाटे यांनी येथील कामाची पाहणी करत कामाचा आढावा घेतला। या भागात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा जाणवतो। प्रत्यक्षात 8 तास लोड शेडिंग असताना नेहमी कमी दाबाने आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना 4 ते 5 तास देखील पुरेशी वीज मिळत नाहीये। त्यामुळे माजी आमदार अशोकराव काळे आणि स्वतः आमदार माणिकराव कोकाटे यांनी कोळपेवाडी येथे 132 केव्ही वीज केंद्र मंजूर करून आणले होते। मात्र भाजपाच्या सत्ता काळात हे काम सुरू झाले नाही। त्यानंतर शहा येथे सदर 132 केव्ही वीज केंद्राची उभारणी करण्याचे ठरले असल्याने प्रत्यक्षात या कामाला सुरुवात देखील झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, राजेंद्र घुमरे, संभाजी जाधव, आनंदा कांदळकर, बाबा कांदळकर, कर्मवीर शंकरराव काळे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुधाकर रोहम, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, रवींद्र जाधव, बाळासाहेब घुमरे, सिन्नर दूध संघाचे संचालक साहेबराव जाधव, आबासाहेब जाधव आदींसह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। 132 केव्ही या सबस्टेशनसाठी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये आणि कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा तुटवडा भासत असल्यामुळे शेतकऱ्यांना व्होल्टेज मिळत नाही। परिणामी आजच्या घडीला काही ठिकाणी 4 तास, काही ठिकाणी 2 तास, काही ठिकाणी 6 तास म्हणजे 8 तासाचं लोड शेडिंग असताना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी वेळेवर वीज मिळत नाही आणि पुरेशी वीज मिळत नाही। त्यामुळे गेल्या 5-7 वर्षापासूनची ही या परिसरातली जी मागणी होती की 132 केव्हीचं सबस्टेशन या ठिकाणी व्हावं, त्या दृष्टिकोनातून पूर्वीच्या काळी कोपरगावचे माजी आमदार अशोकदादा काळे आणि आम्ही दोघांनी मिळून एक कोळपेवाडीला 132 केव्हीचं सबस्टेशन मंजूर करण्यात आलं होतं। परंतु दुर्दैवाने ते काम सुरू होऊ शकलं नाही मधल्या भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये। नंतरच्या काळामध्ये ते काम मंजूर झाल्यानंतर इथं शहाला सबस्टेशन घ्यावं असं सर्वानुमते ठरलं आणि युद्ध पातळीवरती काम या ठिकाणी सुरू करावं म्हणून आम्ही दोघंही, आशुतोष दादा काळे आणि आम्ही दोघंही निवडून आल्यानंतर या कामाला चालना दिली, अनेक वेळा बैठका घेतल्या आणि आज जवळपास बऱ्याच अंशी प्रगतीपथावर या ठिकाणी काम दिसतंय। मला असं वाटतं की येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये हे काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोपरगाव तालुक्याचे 4 सबस्टेशन आणि सिन्नर तालुक्यातले 4 सबस्टेशन 33 केव्हीचे हे अतिशय पुरेशा प्रमाणामध्ये वीज पुरवठा करू शकतील, त्यांचं व्होल्टेज या ठिकाणी उपलब्ध करू शकतील अशी आम्हाला खात्री आहे। आम्ही या ठिकाणी आज बालराव साहेब अधीक्षक अभियंता आहेत, त्यांना पण सांगितलं की लवकरात लवकर हे काम कसं पूर्ण होईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करावे। आज आम्ही जाणीवपूर्वक आमच्या काही सर्व शेतकरी बांधवांसह या ठिकाणी भेटीला आलो आहे। काम अतिशय वेगाने सुरू आहे। आम्हाला खात्री आहे की लवकरात लवकर काम पूर्ण होईल। काही ठिकाणी थोडी टॉवर्सची अडचण आहेत, शेतकऱ्यांशी हे आम्ही या ठिकाणी बोलू, काही आमचे तहसीलदार बोलतील, अधिकारी बोलतील आणि त्यांना विनंती करून या कामामधले जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्याचा या ठिकाणी आम्ही विचार केलेला आहे। तो लवकरात लवकर पूर्ण होईल आणि पुढच्या 3-4 महिन्यामध्ये हे जेव्हा सबस्टेशन चार्ज होईल तेव्हा इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी गरज पूर्ण होईल अशी माझी या ठिकाणी खात्री आहे। धन्यवाद।